श्री स्वामी समर्थ सर्वांना. ही भाजी तुम्हाला माहिती आहे का कशाची आहे ती? मुंबईला ना आता हिवाळ्यामध्ये मार्केटमध्ये ही भाजी ना नेहमी दिसते आणि ही भाजी आपल्यासाठी, आपल्या शरीरासाठी आणि लहान मुलांसाठी तर अगदी पौष्टिक अशी आहे. तर हिला ना इकडे लाल माठाची अशी भाजी म्हणतात मुंबईला. तर मी गावी तर कधी भाजी नाही खाल्ली, पण मुंबईला ना हिवाळ्यामध्ये 12ही महिने भेटते, पण शक्यतो हिवाळ्यामध्ये ना जास्त प्रमाणात पाहायला भेटते. या भाजीला लाल माठाची असे का म्हणतात? कारण हे पानं आहेत ना, तिचे लालही असतात आणि हिरवीही असतात. त्यामुळे तिला लाल माठाची अशी भाजी म्हणतात. तर ही कशी करायची ना, मी थोडक्यात तुम्हाला सांगते. खायला अगदी चविष्ट आणि शरीरासाठी एकदम पौष्टिक अशी लहानांपासून मोठ्यापर्यंत. अगोदर मी तोडून घेतलेली आहे आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे आणि नंतर कढईमध्ये ना आपल्याला लसूण, जिरे, मोहरी याची आपल्याला फोडणी घालायची आहे आणि ह्याच्यामध्ये ना भरपूर सारा असा कांदा टाकायचा आहे आणि हिरवी मिरची आपल्याला कुटून घ्यायची आहे आणि हे आपल्याला कांदा, हिरवी मिरची आणि कांदा हे आपल्याला लाल होईपर्यंत चांगले परतून घ्यायचे आहे. ही भाजी ना एक प्रकारे आपल्या शरीरासाठी अमृत जरी म्हटलं ना तरी चालेल. कारण यात रक्तासाठी उपयुक्त असते. यात लोहाचे प्रमाण खूप आहे. हाडासाठी खूप छान आहे. कॅल्शियमही असते. पचनसंस्थेसाठी पण ही भाजी खूप छान आहे. डोळ्यासाठी छान आहे कारण यात व्हिटॅमिन ए ही असते. परत रक्तातील साखरही नियंत्रित करते. वजन नियंत्रित ठेवण्यासाठीही म्हणजे आपलं वजन नियंत्रित राहण्यासाठीही खाऊ शकतो आपण. हिचे भरपूर असे सारे फायदे आहेत. आणि मला ना इकडं आल्यानंतरच माहिती झालं, की म्हणजे ही भाजी कशी बनवतात, काय नाही. तर मी अशा प्रकारे बनवते. तर अगोदर आपलं कांदा वगैरे चांगला परतून झाला ना, मग नंतर आपली भाजी टाकून घ्यायची. नंतर तिला थोडीशी वाफवून घ्यायची आणि नंतर त्याच्यात ना कूट आणि आपलं मीठ टाकून नंतर थोडीशी 5 मिनिटं अजून वाफवायला ठेवायचे. आणि तुम्ही ना अशी भाजी बनवलीत ना एकदम अप्रतिम आणि चविष्ट लागते आणि आरोग्यासाठी तर खूपच म्हणजे खूपच पौष्टिक अशी आहे. एकदा नक्कीच बनवून खा. आता हिवाळ्यात ना खूप साऱ्या भाज्या येतात. त्यामुळे शरीराला कसं आपल्या पाहिजे तेवढे पोषक तत्वे भेटतात आणि शक्यतो ही भाकरीसोबतच खा. शक्यतो संध्याकाळी मी ना भाकरीचाच बेत बघत असते कारण मोस्ट ऑफ साहेब घरी असतात, तर त्यांना भाकरी आवडते, तर भाकरीच बनवते आणि ह्याच्यासोबत कांदा. खूप चविष्ट आणि अप्रतिम लागते. एकदा करून बघा आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल ना, तर नक्कीच एक लाईक आणि सबस्क्राईब करा आणि तुम्हीही भाजी करून बघा. कशी झाली ती मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर चला भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा माझे व्हिडिओ बघण्यासाठी.